नमस्कार. माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. उद्या 6 डिसेंबर म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनेक अनुयायी हे चैत्यभूमी म्हणजे दादरच्या चैत्यभूमी येथे दाखल होतात. अनुयायी जेव्हा चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दाखल होत असतात तेव्हा त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क या मैदानामध्ये सोयी सुविधा ज्या आहेत त्या केल्या जातात. महापालिकेच्या निमित्तानं असतील या सोयी सुविधा केल्या जातात. तर त्या कशा प्रकारे सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहेत त्याचा आढावा आपण घेणार आहोत. सद्यस्थितीत जर ह्या परिसर पाहिला आपण या ठिकाणी तर या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की समोरून आपल्याला अनुयायी जे आहेत ते येताना पाहायला मिळत आहे. समोर जर आपण पाहिला समोरचा परिसर हा नाना नानी उद्यानाच्या दिशेने जाणारा परिसर आहे. तर त्याच्या डाव्या बाजूला जर आपण पाहिलं त्याच ठिकाणी चैत्यभूमीचा हा परिसर आहे. चैत्यभूमीमध्ये नागरिक खरं तर आजपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत. राज्याच्या विविध भागांमधून ते दाखल झालेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काय दलित असतील, दारिद्र्य रेषेखालील असतील यांना जे काही न्याय मिळवून दिलाय त्याच भावनेने त्याच सगळ्या हेतूने हे अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत. आपण जर पाहायला गेलं तर साधारणतः मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल या मुंबई असेल किंवा संबंध राज्य असेल या भागांमधून मोठ्या प्रमाणात नागरिक येथे येत असतात. आणि आल्यानंतर त्यांच्या सोयी सुविधा ज्या आहेत त्या या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या मैदानात केल्या जातात. आता सोयी सुविधा कशा प्रकारे केल्या गेलेल्या आहेत त्या जाणून घेणार. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की या ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत. ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देणारे बॅनर सुद्धा पाहायला मिळत आहेत. साधारणतः जर आपण पाहिलं या ठिकाणी 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली ही देण्यासाठीच या ठिकाणी जे अनुयायी जे ते या ठिकाणी दाखल होत आहेत. आता त्यांची नेमकी सुविधा या ठिकाणी कशा प्रकारे करण्यात आलेली आहे हे आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम जर आपण पाहिलं या ठिकाणी पाहिलं तर या तक्ता जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हा जर तक्ता जर आपण नीट पाहिला संपूर्ण हा चैत्यभूमी परिसर आहे. म्हणजे साधारणतः छत्रपती शिवाजी महाराज पार्क जेवढ्या भागामध्ये आहे आणि त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे हा सगळा परिसर या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी वास्तव्यास या ठिकाणी जे अनुयायी आहेत ते या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि ते ज्या वेळेला या ठिकाणाहून बाहेर पडतील तेव्हा हा तक्ता ते पाहतील. हा जो आपण आराखडा असेल जो मॅप आहे तो म्हणतो ते हा पाहतील आणि त्यानुसार पुढे ते आपले मार्गस्थ होतील. एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी कशा प्रकारे सुविधा केलेल्या आहेत त्यांचं सुद्धा मार्गदर्शन जे ते त्या ठिकाणी केलेलं आहे. पॉइंटर्सद्वारे विविध आकृती असेल किंवा विविध आपण पाहतो निशाणी असेल ते मांडून कशा प्रकारे कोणत्या दिशेला काय आहे ते सगळं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. समोरच जर आपण पाहिलं या ठिकाणी चैत्यभूमी सुद्धा दाखवण्यात आलेली आहे. तो संपूर्ण त्याचा चैत्यभूमीचा परिसर आहे. त्यानंतर इंडिया मिल आहे त्याच्या बाजूला त्याचा सुद्धा परिसर आहे आणि ह्या सगळ्या प्रकारचा जो परिसर आहे तो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. आता आपण थेट आतमध्ये जाणार आहोत. कशा प्रकारे सुविधा आहे ती पाहणार आहोत. साधारणतः आतमध्ये जात असताना जर गेटवर पाहिलं तर कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आहे. सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात जे या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जे अनुयायी असतील ज्या प्रकारे इथे येत असतील त्यांची व्यवस्थित तपासणी जी असेल ती या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून केली जात आहे. साधारणतः सुरुवातीला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला अग्निशमन कक्ष जे ते पाहायला मिळत आहे. त्याच्या बाजूला केबल प्रक्षेपण कक्ष असेल ते पाहायला मिळत आहे आणि सोबतच जसजसं आपण पुढे जातो तसं पुढे जात असताना आपल्याला विविध जे काही अनुयायींना लागणाऱ्या ज्या गरजा आहेत ते पुरवणाऱ्या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. समोर जर आपण हा परिसर पाहिला या ठिकाणी या समोरच्या परिसरामध्ये राज्याच्या विविध भागातून आलेले हे जे अनुयायी आहेत ते पाहायला मिळत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणारच आहोत. तत्पूर्वी आपण सगळ्या या सोयी सुविधावरती नजर जी आहे ती मारणार आहोत. कशा प्रकारे सोयी सुविधा केली जात आहे, कशा प्रकारे या ठिकाणचं वातावरण आहे याचा आढावा आपण जो तो घेणार आहोत. साधारणतः जर एकंदरीत पाहायला गेलं या ठिकाणी विविध भागातून जे अनुयायी आलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. त्यासाठी आपण आतमध्ये जाणार आहोत त्यांच्याशी. सर्वप्रथम मी सांगितलं जसं ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट असा हा बंदोबस्त सुद्धा आहे या ठिकाणी आणि ते सुद्धा जे अनुयायी आहेत त्यांच्या रक्षणासाठी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे. बातचीत जी आहे आपण करणार आहोत. समोर जर आपण पाहिलं त्या ठिकाणी कॅमेरामॅनला मी सांगू इच्छितो
समोर जर पाहिला हा संपूर्ण एक टेंट सारखा परिसर या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. जे अनुयायी खरं तर राज्याच्या विविध भागांमधून या ठिकाणी दाखल झालेले ते आल्यानंतर या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि समोर त्यांच्यासाठी एक मोठी स्क्रीन लावण्यात आलेली आहे, ज्याच्यातून त्यांना थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन जे ते या ठिकाणाहून थेट करता येईल, त्यांना पाहता येईल. आणि या सगळ्याच कारण गर्दी असते, कधी अभिवादन करण्यासाठी वेळ मिळेल, या सगळ्याचा प्रतीक्षेत ते असतात. आणि एकंदरीत सगळी सुविधा जी आहे ती महापालिकेच्या माध्यमातून या अनुयायींसाठी करून देण्यात आलेली आहे. त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. माझ्यासोबत या ठिकाणी दाखल झालेल्या आई आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. आई, कुठून आलात? कुठून आलात? कुठून आलात? कुठून आलात? मुक्ताईनगर. जळगाव तालुका. सुविधा ओके आहे का इकडच्या? सुविधा चांगल्या? सुविधा चांगल्या. कधी अभिवादन कधी करणार का? केलं नाही अजून. केलं नाही. आता करायचं. पाहिलं तर आपण त्या भावनेने आलेले या ठिकाणी अभिवादन जे अजून त्यांनी केलेलं नाहीये. मुक्ताईनगर जळगाव ज्या परिसर आहे त्या ठिकाणाहून ते आलेले आहेत. असंच अनुयायी सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया, त्यांच्याशी संवाद साधूया. या ठिकाणी पाहतो आपण आई आहेत, त्यांच्याशी बोलूया. आई, कुठून आलात? आम्ही वर्धा. हो. सुविधा ओके आहेत? तिकडच्या सुविधा चांगल्या आहेत? हो. अभिवादन केलं तुम्ही? हो. अभिवादन केलं तुम्ही? चैत्यभूमीला जाऊन आलो? तिकडून आलो आम्ही. हातपाय धुवायचे होते तर आम्ही तिकडून आलो दर्शन करू, पण पुन्हा जात आहे उद्या. हो. अच्छा, मला सांगा, या सगळ्याला तुम्ही एवढ्या लांबून येत असता इकडे, काय भावना असते, काय सांगा? चला दर्शन आले आपल्या भव्याच्या आंबेडकर बाबाच्या चैत्रभूमी निमोते चालले आहे. फुकट एसटी 6 डिसेंबर आहे बाबासाहेबाचा, तर चालाच त्या निमोते चालल्या असं. आपण पाहतो या ठिकाणी एक ज्या प्रकारे आपण मानतो की एक दर्शन घेण्यासाठी आणि दुसरं आपण पाहतो की अभिवादन करण्यासाठी हे जे अनुयायी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ते या ठिकाणी आसरा घेतात. पुढे सुद्धा अनुयायी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. साधारणतः सुविधा कशा प्रकारे ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्याची बातचीत करण्याचा प्रयत्न करूच आपण. सुविधा सुद्धा कशा प्रकारे त्या सुद्धा जाणून घेऊ. या ठिकाणी पाहतो समस्त कुटुंबाप्रमाणे इथे नागरिक जे बसलेले आहेत सर्व आपण यांच्याशी बोलूया. काका, कुठून आलात तुम्ही? सांगली. सुविधा ओके सगळ्या इकडच्या? एक नंबर. बरं, मला सांगा, बाबासाहेबांना अभिवादन केलं तुम्ही? करूनच इकडे आलो. बरं, आता या सगळ्या सुविधा काय काय मिळतं इकडे? काय काय उपलब्ध आहे? काय बाथरूम आहे, नाणीच आहे, परत पाणी आहे आणि दवाखान्याचं आहे, मेडिसिन आहे, सगळं आहे. अगदी सगळं योग्य. हो. त्याप्रमाणे सगळ्या सुविधा योग्य. ठीक आहे, त्यांच्याशी बोलूया आपण. या ठिकाणी बसलेले ताई, काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? मी अकोल्यावरून. इकडे सुविधा सगळ्या ओके आहेत का तुमच्यासाठी केलेल्या? हो. सुविधा सगळ्या महिलांसाठी ज्या गरजेच्या वस्तू लागतात त्या सुद्धा सगळ्या पद्धतशीर केलेल्या तिकडे आहेत. मला सांगा, तुम्ही अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? नाही झालं नाही माझं दर्शन. साधारणतः किती वेळ लागतोय? आता वेळ तुम्हाला सकाळीच माझं दर्शन होणार आहे. आता तर काय तुम्ही रांगेत लागले होते, पण भरपूर वेळ आहे. बरं, मला जाणून घ्यायला आवडेल, एवढ्या लांबून तुम्ही येत असता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात, काय भावना काय असतात, काय सांगा? भावना अशा, त्यांनी आपल्यासाठी काहीतरी जागृतीची केलेली जे प्रक्रिया आहे ते आपण हे बघण्यासाठी, आपुलकीची ही भावना ठेवण्यासाठी आपण हे जागृत राहावं. याच्यासाठी मला असं वाटतं की आपण काहीतरी हे यांचं बघून काहीतरी आपली लेकरं घडवा, त्याच्यामधून आपण पण घडवा. समाजाचा जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाचं कार्य करत आले तसं आपण पण काहीतरी करा आणि आपल्या मुलांना पण ते शिकवा, अशी माझी बघ. सर्व काही मुलांसाठी तुमच्या इकडे धावपळ चालू आहे? हा, मुलांसाठी. तर माय लेकर असतील, सोबतच इकडनं राज्याच्या मोठमोठ्या लांबून इकडे दाखल झालेले, यांच्याशी आपण बातचीत करूया. काका, कुठून आलात तुम्ही? आम्ही बुलढाण्यावरून आलोय. बरं, मला सांगा, सुविधा सगळ्या बरोबर केल्यात का? महानगरपालिकेने चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे. एकदम चांगली. तुम्ही अभिवादन केलं? हा, अभिवादन करून आलोय आम्ही आता. बरं, मला सांगा, साधारण किती वेळ लागतो रांगेमध्ये तिकडे अभिवादन करायला? का आम्हाला तरी 2-1 घंटे लागले. मला जाणून घ्यायला आवडेल, नेमक्या काय भावना आहेत तुमच्या? आम्हाला काय, बाबासाहेबांनी आमच्यासाठी जे काही संघर्ष केलाय त्याच आम्ही प्रेरणा घेऊन इथे आलोय, त्यांना मानवंदना देण्यासाठी. त्यांनी जे मंत्र दिलाय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याच्यामुळेच आम्ही त्यांचं आज या ठिकाणी आलोय. सर्व कामधंदे सोडून आलोय आम्ही आज या ठिकाणी. मला एक सांगा, तुमच्यामध्ये कोणी एखादं असं
बाबासाहेब आंबेडकरांसाठी जे एखादी गाणी म्हणत असतात, तुमच्यामध्ये कोणी आहे का असं म्हणणार? जाणून घ्यायला आवडेल. कोणी म्हणतात? अच्छा, काय म्हणता? हा, असं गाणं म्हणता तुम्ही? वा, या इकडे पुढे या इकडे पुढे. निश्चितच आपण पाहतो की ज्या वेळेला हे या ठिकाणी येत असतात अनुयायी, तेव्हा खरं तर त्यांच्यामध्ये इकडे दाखल झाल्याच्या नंतर एक प्रकारचं गाणं असेल ते म्हणत असतात. अभिवादन केल्याच्या नंतर आपला विरंगुळा असेल तो कशा प्रकारे करायचा, तर ते हे गाणं म्हणून त्या पद्धतीने करत असतात. बाबासाहेब आंबेडकर यांना ते खरं तर या सगळ्या गाण्याच्या माध्यमातून असेल अभिवादन ते करत असत. आपण त्यांच्याकडनंच ते गाणं ऐकून घेणार. सर्वप्रथम तुमचं नाव काय? माझं दुर्गा भगवान जाधव. आता मला सांगा, ज्या प्रकारे इथे तुम्ही येत असतात, एकंदरीत गाणं हे म्हणत असतात, तुमचा विरंगुळा असतो, आम्हाला आवडेल ऐकायला. थांबा रे दलितांना ऐसा निष्ठुर करून दे, नकारे उचलू भीमाचे प्रेम. थांबा रे दलितांना राजगृहाच्या आवती भवती जनता जमली नाही गणती, ओढती टाहो कोणी रडती हो. थांबा रे दलितांना ऐसा निष्ठुर करून दे, नकारे उचलू भीमाचे प्रेम. थांबा रे दलितांना जवळी तयांच्या अंतिम दर्शन घेऊ तरी दा, डोळे भरून पाहू तरी द्या. थांबा रे दलितांना ऐसा निष्ठुर करून दे, नकारे उचलू भीमाचे प्रेम. थांबा रे दलितांना जन्म भरे तो जळतच आला, अग्नी देता त्याच भीमाला, तुटते काळज सांगू कुणाला. थांबा रे दलितांना ऐसा निष्ठुर करून दे, नकारे उचलू भीमाचे प्रेम. थांबा रे दलितांना राजगृहाच्या आवती भवती जनता जमली नाही गणती, शिव बाबाचे जाती निघून थांबा रे दलितांना ऐसा निष्ठुर करून दे, नकारे उचलू भीमाचे प्रेम. थांबा रे दलितांना. खूपच सुंदर. खरं तर ज्या भावना तुम्ही होत्या अगदी राजगृहापासून ते अगदी प्रश्न तुमच्या डोळ्यात त्या दिसतात आम्हाला भावना. कारण कसं म्हटलं की एखादं अनुयायी जेव्हा लांबून येत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी, त्या गाण्यातून, तुमच्या डोळ्यांमधून, तुमच्या एकंदरीत सगळ्या या बोलण्यातून आम्हाला जाणून घ्यायला आवडत. खूप 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 आभार तुमचे. कारण हे असं म्हणजे आजचा दिवसच दुःखाचा आहे. किती जरी आनंद कुठून घडून आला तरी आजच्या दिवशी आम्हाला तो आनंद वाटणारच नाही. आज दुःखच आहे. निश्चितच ज्या प्रकारे पाहतो की कुठेतरी आनंद जरी असला तरी दुसरीकडे
एक महापरिनिर्वाण दिन म्हटल्यानंतर ज्या भावना असतात त्या अशा प्रकारे समोर येत असतात. गाणं गाऊन असेल, डोळ्यातून असेल, एक खरं तर जो यांना आवाज असेल, जो त्यांच्यासाठी न्याय असेल, हा भक्कमरित्या कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्यासाठी बनले होते. खरं तर या सगळ्या नागरिकांचा आवाजच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यामुळे आता निश्चितच आपण पाहतोय की पुढे जर आपण गेलो या ठिकाणी तर त्यांच्यासाठी हे संपूर्णपणे सुविधा सुद्धा आपण पाहिल्या. अप्रतिम अशा सुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे. जेवढ्यांशी आपण बोललो या ठिकाणी त्यांच्याशी बोलत असताना आपण पाहिलं की सुविधा चांगल्या केलेल्या आहेत. सर्व जर पाहिलं तर या ठिकाणी एक जाहीर अभिवादन सभा सुद्धा 6 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी तयारी सुद्धा असेल ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. संपूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी तयारी जी आहे ती पाहायला मिळते. साधारणतः अशा प्रकारची माहिती सुद्धा समोर येते. ज्या प्रकारे पाहतोय की आज महाराष्ट्र राज्याच्या म्हणजे आपण पाहतोय नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा जो तो पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल होणार आहेत. मात्र त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी म्हणजे संपूर्ण महापरिनिर्वाण या उद्याच्या दिनानिमित्त आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायींची पाहणी करण्यासाठी कदाचित या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता जी ती वर्तवली जाते. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा. व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश मी वैभव पाटील, मुंबई.